मध्ये आज दिंडी घेऊन जात आहात, काय सांगाल तुम्ही? हे आमचं परम भाग्य. आम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे ताडपांगरी तालुका जिल्हा परभणी येथून गेली जवळपास 50 ते 60 वर्षापासून ही परंपरा आहे आणि परंपरेला अनुसरून पायी तीर्थयात्रा घडो, देह संताद्वारी पडो, या न्यायाने सर्व आबाल वृद्ध लहान मुलं, कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही पण हा आनंदाचा सोहळा. आणि नाचत जाऊ त्याच्या गावा, खेळीया सुख देईल विसावा, या न्यायाने भगवंताच्या ठिकाणी टाळ विना घेऊन हाती केशवराज गाऊ गीती, या न्यायाप्रमाणे सर्वजण आपले ताडपांगरी येथे नरसिंह संस्थान पोखरणी इथपर्यंत दरवर्षी येतो. आणि ही परंपरा मागून तर चालत आली, परंतु आम्ही नरसिंहाच्या चरणी अशी प्रार्थना करतो, भगवंत जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत ही आमच्या गावाची परंपरा माझ्या पुढच्या पिढीनं सुद्धा चालत राहील आणि ती परंपराला मी कधी खंड पडून देणार नाहीत. आणि ही सर्व माझ्या भजनी मंडळ, माझे ग्रामस्थ मंडळी, माझे सर्व जे त्यातले बालमित्र, आमच्या आता आध्यात्मिक वारकरी ताडेश्वर आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था ताडपांगरी, पांडुरंग महाराज वैरागर यांच्या अध्यक्षतेखाली असणारे हे बालमित्र मंडळ व माझ्या सगळं गावातील तरुण भजनी मंडळ, विशेष म्हणून सहकार्य करणारे, आर्थिक सामाजिक आणि कायिक वाचिक सर्व दृष्टीने सेवा करणारे माझे सर्व ग्रामस्थ मंडळी यांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे. माझ्याच पाठी असं नाही, माझ्याही पूर्वीच्या त्यानंतर आमचे वैकुंठवासी रामचंद्र महाराज ताडपांगरीकर यांच्या अध्यक्षतेखाली दिंडी चालत आली. त्याच्यानंतर त्यांची धुरा माझ्या खांद्यावर आली. माझ्या खांद्याच्या नंतर आता माझ्या पाठीमागं पांडुरंग महाराज आहेत, आमचे नरहरी महाराज आहेत, सुदाम महाराज आहेत. एकाचं नाव नाही, सर्व ग्रामस्थ मंडळी माझी आहे. त्यांना मी त्यांच्या पुढे अशी एक प्रार्थना करतो की त्यांनी सुद्धा हा वारसा असाच पुढे चालत जावं आणि भगवंत नरसिंहाची आम्हाला कृपा असावी एवढीच मागणी करून थांबतो. किती वर्षाची परंपरा? 61 वर्ष होऊन गेले. आज नरसिंह मंदिराच्या दिशेने आपण मंदिरामध्ये जाणार आहोत, काय मागणी करणार नरसिंह मंदिरामध्ये? त्याची देवापाय मागत चरण सेवा खंडित, हीच व्हावी माझी आसन जन्मोजन्मी तुझा दास, हेच मज घडो जन्मजन्मांतरी मागणी श्री हरी नाही. त्याच्यापेक्षा दुसरं काही मागायचं नाही बरं का, कारण एकच करता की बाबा भगवंता येईल मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. त्या चरण सेवेशिवाय दुसरं काही मागायचं नाही भगवंताला. कारण भगवंताला काय मागायचं, कारण तो असा देणार आहे की जो मागितल्यानं देत नाही आणि त्यानं दिलेलं सरस नाही बरं का. तो देणारा, कारण मैं मन खुदा देता है तो छप्पर फाड़ के देता है, कारण त्याने तुझी काय नाही केली चिंता, आहे त्या अनंत अर्थमोनी या न्यायाप्रमाणे तो भगवंत सर्व जे त्याला इच्छा लागली येते ओढायला समजतो आणि तो भगवंत आम्हाला काही कमी करू देत नाही. आणि आम्ही त्याच्या पुढे जे त्याचा हीच अपेक्षा करतो फक्त भगवंताच्या चरण